तर नमस्कार मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की ओढ लागते ती गणपतीच्या आगमनाची. आणि प्रत्येक जण गणपतीच्या आगमनाच्या तयारीसाठी ना इकडे तिकडे फिरत असतो. तर आम्ही पण आज छोटीशी राईड करतोय. आज आम्ही चाललो आहोत अमरापूरला, ज्याला गणपतीचं माहेरघर पण म्हणतात. तर एक छोटीशी राईड आहे जी तुमच्याबरोबर शेअर करतोय. तर मला वाटतं की तुम्हाला ती नक्कीच आवडेल. अजून बाकी रायडर्स आहेत जे येत आहेत मागून. तर चला तुम्हाला पण ती सफर घडवतो. पेनपर्यंतचा कसा प्रवास आहे, तिथले गणपती कसे आहेत, नंतर त्यांची कलाकृती कशी आहे. चला. तुला माहिती सरळ सरळ जायचं आपल्याला. हे नंतर बनवशील ना युट्यूब. हे काय बनवत. ट्रक ट्रक बंद पडलाय. कुठं फिरायला जायचं म्हटलं ना की काही ना काहीतरी मध्ये बंद पडलेच असतं. हे बघ. आप्पा, चला सर्व रायडर भेटले. अरे काय यार, आम्ही तुम्हाला मागे होतो, आलात कधी लगेच पुढे. अरे मी तुला मागे बघतोय. काय काय होतं यश, बरं आहे ना मान्या. अरे मला फोन तरी उचल. हे बघा सर्व आता रायडर आलेले आपले. हे बघा 101 रायडर आहेत. हे बघा सुवागदा. चला रेडी, चला रेडी, चला. आता पुढे कुठे थांबायचा हा प्लॅन झाला सर्वांचा, कारण मध्ये सर्व भरकटले होते. आता खूप टायमानंतर येऊन इथे भेटले, सर्व एकत्र भेटलेत आता. तर आता पुढे नक्की कुठे थांबायचं अजून प्लॅन नाही झालाय. सर्व नाश्ता वगैरे करायचा आहे. मला वाटतं एकनाथ खूप एक्साइटेड आहे, कारण गाडीवरनं उतरत पण नाही आहे. आणि हा आता पनवेलकडे जाणारा हायवे आहे, जो आपला नवी मुंबईकडनं येतो तुर्भेकडून, तो जातो पनवेलकडे रोड. तर आता आपण ह्याच रोडने पुढे प्रवास करणार आहोत. तर चला. पाऊस पण बऱ्यापैकी थांबला आहे आता. मला वाटत नाही पाऊस येईल, पण आम्ही आमचा कॉस्ट्यूम घालून रेडी आहोत, रेनकोट वगैरे. तर चला निघूया आता. माझी पॅक. चला, अशा तऱ्हेने आमचे रायडर्स आता पुढे गेलेले आहेत आणि आपला प्रवास परत सुरू झालेला आहे. चला मजा करूया. आपल्या बरोबर आहे विश्वनाथ, त्याच्या बाईकवर मी आता बसतोय. चला बघूया रायडिंगचा आपण एक्सपिरियन्स घेऊया. आता खूप वर्षानंतर मी ह्या रोडने प्रवास करतोय. मला वाटत नाही, कारण मी बाईकने असा प्रवास नाही केला जास्त. तर मी गावी वगैरे जायला झालं तर मोस्ट ऑफ ट्रेननेच प्रवास करतो किंवा मग ट्रॅव्हल्सने वगैरे. तर बाईकचा एक्सपिरियन्स नाही आहे, त्यामुळे बाईकवर बसल्यानंतर ह्या रोडचा एक्सपिरियन्स जरा जास्त अनुभवता येतो. तिथे रोड खूप चांगला आहे. बघूया आता पुढे रोड कसा मिळतो आपल्याला. आणि आपले रायडर्स आहेतच, ज्यांनी बऱ्याच
बऱ्यापैकी राईड केलेली आहे खूप ठिकाणी. तर चला आपण त्यांच्या मागून आता पुढचा प्रवास करूया. किशोरदा आहे खूप एक्सायटेड आहे कारण आपण त्यांच्याच घरचा गणपती आपण बुक करायला चालू आहे. तर तो जास्त एक्सायटेड आहे आणि पुढे एकदा बसलाय. तर सेफ राईड करा या मागोमाग. तर मागोमाग सुरत आणि सुलता आहे. ते पण बऱ्यापैकी रायडर आहेत. हे बसला ना ड्रायव्हर मुंबईची ट्रॅफिक आणि ते रस्ते आहेत ना आमच्या पाठीला पुसलेले आहेत. ते रोड काय बऱ्यापैकी चांगले आहेत पण तसं मला गेलात ना तर बाईकनी खूप त्रास होऊ शकतो. आणि म्हणजे इकडच्या रोडने आम्ही कधी येत नाही जास्त. गावी जायचं झालं तरच बाईक येते. त्यामुळे इकडचे ब्रिज कळत नाही नक्की कोणते ब्रिज चढायचे आणि कोणते ब्रिज उतरायचे. त्यामुळे इथे आमच्यात खूप जरा गडबड होती नक्की कोण कुठं नाही तर खूप बारीक लक्ष द्यावं लागतं. तर नुसतं खरी मजा आहे रायडिंगमध्ये की एकामेकाला फॉलो करत जातो आपण आणि त्याच्यात मजा आहे. कोकणात जाणाऱ्या लोकांना हा सर्कल माहीत नाही असं मला वाटत नसेल की म्हणजे कोणाला माहीत नसावा हा सर्कल. कारण जो बाईकने किंवा कारने वगैरे किंवा बसने वगैरे जो जातो ना त्याला हा सर्कल नक्कीच माहिती आहे. तर नक्की त्याच्यात तुम्ही कमेंट करून सांगा की हा सर्कल नक्की कोणता आहे. मी आता सांगितलं होतं पण मी आता आहे ना जर सांगितलं तर भरपूर जणांना समजेल की हा नक्की सर्कल कोणता आहे आणि हा सर्कल नक्की कुठला. तर नक्की सांगा की हा सर्कल कोणता आहे. रस्त्याची कामं चालू आहे त्यामुळे ना थोडं ट्राफिक तर आहे. एवढं पण नाही आहे रेग्युलर हे सर्कल. संडे म्हटलं की लोक फिरायला बाहेर पडतात. तर मे बी जास्त करून आहे ना लोक बोलतात ना की कोकणाच्या दिशेने जास्त प्रवास करतात. कारण तिकडे जे बोलतात ना तिकडचं वातावरण किंवा तिकडचा निसर्ग आहे ना सर्वांना खेचूनच त्यांच्याकडे आणत असतो. तर मे बी त्याच्यामुळे ट्रॅफिक असावं. पुढच्या गाडीवर म्हणजे 1489 ही जी गाडी आहे ना त्याच्यावर आमचे काका आहेत आणि पुढे काकांचा मुलगा आहे. काका जरी आमच्या वयाची नसले तरी आमच्यातच ते मिळून मिळून असतात मजा करायला वगैरे. त्यांच्यासारखा हौशी माणूस कदाचित प्रत्येक ग्रुपमध्ये असावा असं मला वाटतं. कारण त्यांच्या इतका चांगला अनुभव आणि पोरांबरोबर राहण्याची त्यांची जी बोलतो ती इच्छा खूप भारी आहे. कारण आपल्या पोरांची ते खूप असतात आणि पोरांची प्रत्येक गोष्टी सपोर्टिव्ह असतात. तर असं बघा ना की संडे आहे बहुतेक ना घरी आराम करत असतो वयाच्या मानाने. पण काका इथे आमच्याबरोबर फिरायला आलेच बाहेर. त्यांचं जर एनर्जी असं आपण तर जेव्हा जाऊ मला आपण काका आहे. चला 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 ए चल जीप चल. आले का सर्व. अरे काय आमची माणसाची अर्धी मागे अर्धी पुढे म्हणजे या टोकाला तुझं त्या टोकाला असं आहे. आपलं सर्वांना थांबत थांबत घेत घेत जावं लागतं. हे बघा आता एक पुढे गेला एक मध्ये आहे आणि दुसऱ्या मागे आहे. सर्वांना घेत घेत जावं लागणार आहे. कारण एकत्र जाण्यात तरी मजा आहे. तरी पण घेत पुढे जातात ते आमच्याकडे थांबतात पुढे पुढे मध्ये.
भावाला भूक लागलेली आहे, त्यामुळे पुढचं स्टॉप साईड हॉटेलला थांबायचं आहे. त्याच्यानंतर काय मिळतं मला माहीत नाही, पण याला पण हे खूप माहिती आहे साईड हॉटेल या नक्कीच ठिकाणी छान होते. तर त्याला भाऊच मेहरबान आहे आज आमच्यावर, खरंच मेहरबान आहे. म्हणजे आम्ही सकाळी गेल्याकडे आता रेंट वगैरे घालून गेलो होतो, पाऊस म्हणजे खूप तुफान पाऊस होता. असं वाटत होतं की आज आम्हाला प्रवासात खरंच करावा लागणार आहे. पण आता पुढे जसं आलं आहे पनवेल क्रॉस केला तर पावसानं विश्रांती घेतली आणि खरंच हे वातावरण खूप भारी आहे. म्हणजे पाऊस जर नसेल ना आणि ऊन पण नसेल ना तर सध्याचे वातावरण असलं तर खूप छान वाटतं आणि मला तर खूप आवडतं ते वातावरण. तर चला काय आता तुझ्या पुढचा प्रवास काय अनुभव घेतोय अरे हे बघा हे किशोर ताई तरी मला वाटतं गाऊन घातलं गाऊन पावसाचा ठिकाणा नाही पण डोक्यापर्यंत त्यांनी कव्हर केला नाही. पण ठीक आहे तो पण ड्रायव्हरच आहे म्हणजे फोर व्हीलर वगैरे किंवा टुरिस्टच्या गाड्या वगैरे ना तो चालवतो. पण आज बघा बाईकवर मागे बसला हाही अनुभव खूप महत्त्वाचा असतो असं त्याचं म्हणणं आहे की म्हणजे प्रत्येक वेळेस फोर व्हीलरमधून फिरायला पाहिजे असं काय नाही आहे. बाईकचा अनुभव पण खूप भारी असतो. असंच असावं माणसाने मोठी टॅलेंट आणि एक अनुभव घेण्याची क्षमता असावी. तर आमच्या रायडर्स लोकांनी आता गाड्या इथे पार्क केलेल्या आहेत आणि हे बघा या बाजूलाच आहे हॉटेल साईदुपा फेमस लपेटा असं हॉटेलचं नाव आहे आणि हा हायवे आहे इथे. तर पनवेल क्रॉस केलात ना की तुम्हाला हा म्हणजे कोकणात जाताना पनवेल क्रॉस केलात ना की तुम्हाला राईट हँड साईडला आहे ना हे हॉटेल लागेल. बाजूला भारत पेट्रोल पंप आहे तर तुम्हाला म्हणजे लोकेशन ट्रॅक करायला बरं पडेल. तर चला जाऊया. काय प्लॅन होतोय काय माहीत नाही अजून. काय ठरलं काय जायचं ना तर चला जाऊया. हा हे गाड्या नाहीत तोपर्यंत चला. हे बघा अशा गाड्या वगैरे येत आहेत तर मित्रांनो रस्ता क्रॉस करताना जरा जपून करा नाही तर वड्याचे वडे होतील सगळे. तर बघा हे बघा हा बघा हा हॉटेल आहे हॉटेल साई कृपा हॉटेल. काय आमचे सुहाग भाऊ आहे त्याने आम्हाला रिकमेंड केलं होतं हा हॉटेल. किशोर भाऊ मला माहित नाही एक्सपिरियन्स काय असणार आहे जेवणाचा पण बघूया आपण. ते तुम्ही किशोर भाऊला विचारू शकता, ते तुम्हाला सगळं सांगते इथे काय चांगलं भेटतं काय. बघा आम्ही त्याला ना किशोर भाऊला ना डॉल्फिन नाव ठेवलेलं आहे कारण त्यांनी आज रेनकोटच तसं घातलं आहे. तर आमचा विशू भाऊ म्हणतात डॉल्फिन येतोय मागून. तर चला बाकीचे इकडेच अडकलेत वाटतं. या आईच्या गावात हेल्मेट मागे ठेवला काय माणूस आहे आमचं एक गाडी लावलं नाही आणि हेल्मेट त्यालाच अडकून ठेवलं नाही. तर चला मांदेशे काय बोलताय बरे हा आज पार्टी बिटी मिसळ ऑर्डर केले आणि बाकीच्यांचं अजून काय आलेलं नाही. हे मी त्यांनी वडापाव ऑर्डर केलाय तर आपल्याला थांबावं लागणार त्याच्यासाठी. बघून तर छानच वाटते मिसळ. ट्राय करून सांगतो तुम्हाला काय एक्सपिरियन्स आहे तो. म्हणजे भजी आणि कांदा भजी आणि बटाटा भजी त्या गावात प्लेट भरून आहेत. हे सुवागदा हे प्रत्येकाला एक की दोघात एक कारण क्वांटिटी बघून वाटतंय की दोघात एकच लागेल. हे बघा आप्पा कसे जरा खाऊन सांगा हो. एक नंबर हा एक नंबर क्वांटिटी पण भरपूर आहे. आणि बघा आमची वेगळा पाहिजे का अजून म्हणजे अजून वडापाव पण मागितले मला आणि बघा वडापाव पण मागवले. अरे वा वडापाव पण छान दिसतोय. विशू कसा जरा सांग रे वडापाव. एकदम भारी. अरे खाऊन तर बघ. आम्ही वाचायला सांगतो हे भारी झालंय ना भारी झालाय. हे सिराक मायाला खाणं गरम एकच आहे का तर आम्ही आता मिसळ खायला चालू करतोय. बघूया कशी आहे मिसळ. चांगलं आहे हे झालं त्यांचं मुर्दे. आता आधी खाऊन घेऊया. एवढं सगळं संपवायचं म्हटल्यावर माझ्यावर जबाबदारी आहे तेवढं. एकदा बटाटा याच्यात टाक ना बटाट्याला. मस्त आहे विशू कसा सांग वडा मस्त एकदम भारी. काय होतं कसा आहे एक्सपिरियन्स. खूप छान आहे. नवीन कुठेतरी आम्ही थांबलोय
पण खायला पण चांगलं मिळालं आहे, व्यवस्थित सगळं आहे. बाकीची गॅंग बघा तिकडे तिकडे बसले. बाकीची गॅंग सगळ्यात ना खाण्यात मग्न आहेत. कारण सकाळी काय कोण खाऊन निघालं नव्हतं, त्यामुळे सर्वांना मजबूत भूक लागली होती. चला थोडं पेटपूजा करूया, खातो. आता व्हिडिओ बनवता बनवता खायचं राहून जाईल. मस्त गरम का छान आहे. भजी पण चांगले त्यांचे इथले. कधी आला तर नक्की ट्राय करा. काय हॉटेलचं नाव सांगितलं का पाहिजे? आम्ही खायच्या आधीच प्रमोशन करतो. सगळं झालं. हे दे ना जरा, दे ना हातावर, दे ना लाडू, दे ना जरा, दे टाक जरा हातावर. आणि बाटली बॅगेत भर. तर अशा तऱ्हेने आमचा आता नाश्ता वगैरे करून झालेला आहे. आम्ही आता टोटल 938 रुपयाचा नाश्ता केलेला आहे. आणि खरंच नाश्ता वगैरे खूप चांगला होता. भजी म्हणा, बटाटा भजी म्हणा, कांदा भजी म्हणा, मिसळपाव म्हणा, खूप छान होता. आणि हे बघा कसा होता दादा नाश्ता. खूप छान, काहीतरी नवीन कुठे आम्ही आलो, ट्राय केलं, पण बेस्ट वाटलं, छान नाही खरंच खूप छान आहे. आणि त्यांचा रेट पण खूप परवडण्यासारखा होता. तर चला आता आपण पुढच्या राईडला निघूया. तर बघा परत हायवे आणि त्या साईडला आपल्या बाईक आहे. चला निघूया. जरा या गाड्यांना फक्त जाऊ दे, कारण घाई करून जमणार नाही. अति घाई संकटात नाही. तर चला जाऊया. बघा जंगल जंगल आहे, जंगल. आणि हे बघा आपली लाल परी, पेन पनवेल पेन लाल परी. आणि हा आपल्या कोकणात जाणारा रस्ता आहे, त्यामुळे गाड्या तर असणारच. तर हे बघा मंडळी आता आपली तयार होते सर्व. हे बघा इकडे पण आहे ते. तर चला राईडला परत सुरुवात करूया. नाश्ता आणि पेटपूजा झाल्यानंतर चला. रायडिंग करत असाल तर हेल्मेट आवर्जून घाला, कारण आपलं पण घरी कोणतरी वाट बघत असतं. त्यामुळे आणि आपल्या प्रोटेक्शनसाठी आणि बोलतो ना घरातल्यांच्या काळजीपोटी तरी आपण हेल्मेट घातलंच पाहिजे. तर हे बघा आमच्या मंडळींनी बऱ्यापैकी हेल्मेट घातलेलं आहे. जर सेकंड नंबर असेल तर पाठी बसणारा, तर त्यांनी पण आवर्जून हेल्मेट घाला. असं नाही की ड्रायव्हरनेच फक्त हेल्मेट घातलं पाहिजे, मागे बसणाऱ्यांनी पण हेल्मेट नक्की घाला. तर हे बघा इकडे सर्व आता रेडी झालेले आहेत. हा बघा सुंदर होता, पोट भरला, बिल सगळं दिलं करणार आहे. आवाजच्या जिभेवर अजून चव आहे ना, अशी ना तरते, त्यामुळे तो अजून सांगतोय वडापाव. तर दादा कसा होता वडापाव. एक नंबर वडापाव, चला, 1 रुपया वडापाव, एक नंबर वडापाव. चला दादा खुश झाला म्हणजे सगळं खुश झालेत असं समजून जाऊया आपण आता. तर चला आता गाडीवर बसूया आता आपण. आमचा ड्रायव्हर बघा वाट बघतोय माझी, म्हणतोय काय कुठे तुझ्या आईला खाऊन झालं तरी अजून व्हिडिओ बनवतोय अजून. तर चला जावा, एका जावा सावकाश जा. गाड्या बघा सर्वात लास्ट आम्हीच राहिले. कसं सर्वांना घेऊन जायचं. सर्व आपल्या पुढे गेले तरी पण चालतील, आपण सर्वांच्या मागून जाऊ, पण सर्वांनी बरोबरच जाऊ. चला
होंडाची गाडी आहे, चांगली जातात डबल 7 आहे, छान गाडी. काय मजार आहे यार, भारी आहे आणि आमचा डोंगर आणि कसं वाटतं हे स्पीड ब्रेकरचा असंच आवाज येतो. हे आपली रायडर आहे, त्याच्या हातात गाड्या बसलेल्या आहेत. आता मुंबई गोवा हायवे ना तो बऱ्यापैकी ना चांगला झालेला आहे. याला मध्ये थोडं कुठेतरी काम चालू होतं, पण हे म्हणतात ना की 70% किंवा 85% काम बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे. मागे मागे नाही 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 नाही. हे बघा हे दादर सागरी पोलीस ठाणे आहे त्या रायगडमधलं आणि हे तालुका पेनमध्ये येतं आणि इथून आता आपण हायवेवर आतमध्ये घुसतोय म्हणजे सर्व्हिस रोड म्हणू शकतो आपण त्याला. मला जाऊया आता, मी पण इकडे फर्स्ट टाईम येतोय, नक्की कुठे जायचं आहे ते माहीत नाही आहे. हे आपले काका आहेत ते रेग्युलर गणपती इथे करायला येतात, तर दादाने पण रिॲक्ट केलं त्याच्यावरती, दोन फोटो काढले, तर चांगलं आहे. तर आता काका इकडे रेग्युलर गणपती बुकिंगसाठी येतात, तर त्यांनाच माहीत असतं. आता मी त्यांनाच फॉलो करतो आहे. चला तुम्हाला पण दाखवूया. माझ्यासाठी पण हा नवीन एक्सपिरियन्स आहे गणपती कारखान्यात जाण्याचा. आता तुमच्यासाठी पण असेल तर तो अनुभव घ्या. त्यांना म्हणतात ना की ट्रेन किंवा अमरापूरला उगाचच गणपतीचं माहेरघर नाही बोललं जातं. त्याच्यामध्ये कारण आहे की इकडे खूप सारे कारखाने आहेत. म्हणतात की बऱ्यापैकी किंवा जास्तीत जास्त प्रमाणात तुमच्या मूर्त्या ह्या ट्रेन आणि अमरापूर इकडेच बांधल्या जातात आणि इकडून मग त्या एक्सपोर्ट केल्या जातात, ट्रान्सपोर्टिंग गावामध्ये भेटल्या जातात. POPच्या असतात, मातीच्या पण असतात, तिला माहीत नाही, पण माझ्या ऐकण्यात तरी आहे की मातीच्या पण मूर्त्या त्या बनवतात. तर चला बघूया, मातीच्या असल्या तर मातीच्या पण तुम्हाला दाखवेलच मी, आणि POPच्या तर असतातच, तुम्हाला सर्व माहिती आहे. आणि इकडच्या मूर्त्या म्हणजे सुबक आणि मला की त्यांची आखणी वगैरे खूप रंगचित्र असते ना, ती खूप भारी असते. मला पण तो आज करून घेता येईल. चला आणि ट्राफिक दिसतंय, गर्दी आहे. तर बघा आता तुम्हाला जागोजागी आहे ना म्हणतो ना की कला केंद्र दिसतील अमरापूरमध्ये. कला केंद्र म्हणजे गणपतीच्या मूर्त्या बनवल्या जातात, ते तुम्हाला आता दिसेल. प्रत्येकाचे वेगवेगळे कारखाने आहेत. तुम्हाला एक गणपती दाखवतो, थोडासा दिसतोय इथून, म्हणजे हे दिसतोय, हे बघा आतमध्ये गणपती आहे. कॅमेऱ्यात दिसतोय की नाही माहीत नाही, पण मस्त नंदीवर हात ठेवून शंकराच्या रूपातला तो हे आहे गणपती आहे. मला वाटतं खूप चांगले एक्सपिरियन्स येणार आहेत आपल्याला. मी खूप एक्साइटमेंट वाढलं आहे इकडे आल्यानंतर की आता कुठली गणपती बघायला मिळते, मी कुठली गणपती. हे बघा आता आपल्याला इथे कुठे थांबावं लागणार आहे. चला आम्ही कारखान्यात गेल्यानंतर तुम्हाला आता गणपती वगैरे दाखवतो. हे बघा आता आम्ही कारखान्यात आलो आहे का, आणि बघा गणपतीच्या मूर्त्या किती आहेत.
म्हणजे अजून खूप सारे गणपती आहेत ज्यांची अजून आखणी किंवा कलर काम झालेलं नाही आहे. पण जे काय काय झालेत ना ते तुम्हाला दाखवतो आहे. बघा बॉडीचा कलर एवढा एकदम फिनिशिंग एकदम भारी आहे ना की मला खूप दिसायला खूप भारी दिसत. हा बघा छोटू गणोबा हा बघा कसं दिसतंय, छान आहे. खरंच बघायला गेलं ना खूप छान आहेत गणपती मूर्ती वगैरे. एवढं ना काय कोणती पासून पडली? खूप सुंदर करतोय याच्यावरती ना कापड टाकून ठेवलं आहे. पण ही पण मूर्ती बघा छान आहे. मागे आहे ना मला वाटतं परशुरामांची हे दाखवली आहे कमानी आणि पुढे गणपती कलर काम झालं आहे काय काय मूर्तीनं तर त्यांना झाकून ठेवली आहे. त्यामुळे त्या मूर्त्या छान दिसत नाहीत एकदम क्लिअर. चला छान दिसत ना. मला वाटतं ना खाली कार्तिकी आहे आणि वरती गणपती बसले असं एक त्यांनी मूर्ती बनवले. छान दिसते. खरंच खूप दिसायला खूप भारी वाटते खरंच यार. म्हणजे भारी वाटते. हे बघ या गणपतीला धोतर वगैरे म्हणजे नेसवलेलं आहे. पुन्हा धोतर बोलत असा पूर्ण कापडी आहे हा. आणि खरंच दागिने वगैरे एकदम 22 कॅरेटचेच वाटत आहेत. खरंच वाटतं खूप भारी आहे. दुसरी एक मूर्ती आहे जी जय मल्हारच्या म्हणजे जय मल्हार सारखी त्यांनी डिझाईन केले. तर तुम्हाला दाखवतो ती मूर्ती. ही बघा ही जय मल्हार सारखीच दिसते. कारण वरून त्याचा फेटा बिटा बघाल ना तर तसंच आहे. मी तुम्हाला समोरून दाखवू शकत नाही कारण त्याच्या पुढे पण गणपती आहेत. पण नक्की तुम्ही इथून बघून तुम्ही आनंद घेऊ शकता. तर वा अजून एक दाखवतो तुम्हाला. मला वाटतं ती गौरीची मूर्ती आहे. म्हणजे आपण गौरी आणतो ना तर मला वाटतं ती गौरीचीच मूर्ती आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा हुबेहूब गौरी म्हणजे साडी विडी नेसवलेली आहे. साडी म्हणजे रिअल साडी आहे ती. अजून मला वाटतं त्याचं बरंचसं नक्षीकाम बाकी आहे. दागिने बिगिन्यांचं काम बाकी आहे. नंतर ते खूप भारी होईल. खरंच खूप भारी आहेत. असं वाटतंय ना की आत्ताच इथून एखादी मूर्ती बुक करावी आणि घरी घेऊन जावं. अजूनही एक मूर्ती मला आता दिसले, तुम्हाला पण थोडी दिसली असेल. मी फ्रंटनी दाखवण्याचा प्रयत्न करतो पण मला वाटत नाही मी फ्रंटनी दाखवीन. पण हे बघा पूर्ण गडद रंगामध्ये आहे. अजून मला वाटतं त्याच्यावरती ना नक्षीकाम बाकी म्हणजे दागिन्यांचं काम बी झालं नाही. दागिन्यांचं काम वगैरे झालं की खूप भारी दिसेल. अजून बघायला गेलं नाही ते तर गणपतीचं अजून काम खूप बाकी आहे. नक्षीकाम म्हणा, दागिन्यांचं काम बोला किंवा त्यांचे डिझाईन्स म्हणा खूप अजून बाकी आहेत. हे बघा या मूर्त्या दिसतात ना तर त्या सर्व हे आहेत. अजून तुम्हाला मी मोठ्या मूर्त्या दाखवेन पण जरा सध्या आपण इकडेच फिरून घेऊया. जरा जपून जावं लागतंय कारण आपल्यामुळे त्यांना काही नुकसान नाही झालं पाहिजे. इकडे वरती पण आहेत त्यांना कलर काम बाकी आहे अजून. चला तुम्हाला आता मंडळाच्या मूर्ती दाखवतो. त्या पण खूप भारी आहेत. काय बोलताय आतमध्ये मूर्त्या बघ घेऊन. हां ना आई शपथ खरंच मंडळाच्या मूर्त्या ना खूप भारी आहेत.
मंडळाचे बघू नाही ठरवायला. बघा खूप खूप भारी मूर्ती आहेत, मोठे मोठे आहेत. एक मूर्ती तुम्हाला दाखवतो, खूप भारी आहे. हे बघा खूप भारी मूर्ती आहे. खाली जटायू आहे आणि वरती गणपती. खरंच दिसायला एवढ्या सुबक वाटतात ना. हे बघा खरंच खूप 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 भारी आहेत. हे असं वाटतंय ना की आताच इथून मूर्ती बुक करून घेऊन जावी. हे बघा एक दुसऱ्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला. हा बघा हा एक दगडूशेठचा जो गणपती आहे ना त्या पोझिशनमध्ये आहे. दगडूशेठच आहे पण त्याच्या अंगावर जे दागिने जे चढवलेत ना ॲज इट इज 22 कॅरेट सोनं असंच वाटतंय मला तरी. खरंच खूप भारी आहेत. दुसरा एक आहे हा बघा आणि हा बघा एक खूप 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 छान मूर्ती आहेत मंडळाच्या वगैरे. म्हणजे या सर्व मंडळाच्याच आहेत ज्या आपण छोट्या मूर्त्या नाही आहेत. या आपण घरी बसवच्या मूर्त्या त्या अलग आहेत, ज्या छोट्या छोट्या आहेत 2.5, 3, 4 फुटापर्यंत वगैरे. हे बघा ह्या खूप मोठ्या मूर्त्या आहेत. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप लहान दिसत असतील पण रिअलमध्ये या खूप मोठ्या आहेत मूर्त्या. दुसरा एक आता इकडे कारखाना दाखवतो जिकडे गणपती वगैरे बनवतात तिकडे. हे बघा इकडे गणपतीच्या मूर्त्या आहेत ज्यांची अजून फिनिशिंग पण झाली नाही आहेत बऱ्यापैकी. म्हणजे म्हणतात की फक्त साच्यातून काढून बाहेर ठेवले आहेत, अजून त्यांचं बरंचसं काम बाकी आहे. हे बघा हां मी ते आता जाताना एंडिंगला टाकणार आहे मी ते नाव. खरंच खूप मूर्त्या वगैरे खूप छान आहेत. अजून बरंचसं काम बाकी आहे पण जर आलात ना तर नक्की या. मी तुम्हाला नक्कीच तिथे खाली मेन्शन करेल की मी कुठे आलो आहे. मी नाव ॲड्रेस वगैरे सर्व देईन, नक्की येऊन जा. खरंच मूर्त्या खूप छान आहेत. आता म्हणजे मी आतमध्ये येऊन बघितलं एक राम मंदिराची पण दाखवली होती. बघा इकडे एक आहे गणपती. मला समोरून पोझिशन माहीत नाही पडतं नक्की कोणती आहे ती. तुम्हाला जर ही पोझिशन माहीत पडत असेल ना नक्की कोणती आहे तर नक्की एकदा कमेंट करा. मला तर नाही समजत नक्की काय आहे ते, बट ठीक आहे. हे बघा इकडे सर्व फिनिशिंगची कामं चालू आहेत. आजी वगैरे कामं वगैरे करत आहेत. तर खरंच खूप भारी आहे. हे बघा इकडे सर्व मंडळाच्या मूर्त्या वगैरे आहेत. हे बघा निसर्ग कला केंद्र हमरापूर पेण. कधी आलं तर या, इथे खूप सुबक मूर्त्या आहेत. तर नक्की या. आता आपण दुसऱ्या एका कारखान्यात आपण जातो आहे तर तिथलं तुम्हाला दाखवतो मी. काका खूप एक्सायटेड आहेत व्हिडिओमध्ये येण्यासाठी. तर हे बघा इकडून तिकडून गाड्या येत आहेत आणि जागा कमी आहे रोडची, त्यामुळे ना थोडंफार ट्रॅफिक होतंच. पण ठीक आहे, या गोष्टी होतच राहतील. अरे बघ इकडे गणपतीच्या मूर्ती ते बाहेरच ठेवल्या. तर चला आतमध्ये एंट्री करूया. गौरी कला केंद्र नाव आहे. ओके, तर हे मुक्काम पोस्ट अमरापूर, तालुका पेण, जिल्हा रायगडमध्ये येतं. जयेश म्हात्रे यांचं आहे. तर चला आपण आतमध्ये एंट्री करूया. तर बघा काही मूर्त्या रेडी वगैरे झालेत, त्याने ते डिस्प्ले केले आहेत. तर या आणि बुक करा. खरंच मूर्त्या खूप छान आहेत, सुबक आहेत. गणेश मूर्ती मॅन्युफॅक्चरिंग, मुक्काम पोस्ट हमरापूर.
चला आतमध्ये जाऊया, बघूया काय मूर्त्या आहेत. तुम्ही जिथे जाल ना तिथे तुम्हाला मूर्त्याच मूर्त्या मिळतील. 101 आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही ना कॉम्पिटिशन म्हणजे असं की कम्पेअर करू शकत नाही. तर हे बघा, वा गाणी लावल्याने काकाने, खरंच खूप भारी वाटतंय. हे बघा खूप दिसायला भारी वाटतंय ना. खरंच खरंच मूर्त्या खूप छान आहेत. हे बघा, मला वाटतं ना ह्या गौरी आहेत आणि मला वाटतं गौरीच्याच मूर्ती आहेत. काय काय ठिकाणी कदाचित गौरीच्या मूर्ती बसत असतील म्हणून त्यांच्या मूर्ती आहेत. गणपती बघा, हा बघा, ह्याच्यावरचा जो कापड आहे ना रिअल कापड आहे, म्हणजे कलर काम नाही आहे, तो रिअल कापड त्यांनी अटॅच केला आहे. वाव. हा बघा, हा मंडळाचा गणपती आहे. भारी भारी दिसतोय, खरंच खूप छान दिसतोय. मूर्त्या वगैरे इकडे आलात ना तर तुम्हाला 101 मूर्ती बघायला मिळतील. म्हणजे कोणती घेऊ आणि कोणती नको अशी इथे आहे ना द्विमत होतं आपलं. हे बघा, यांचं काम चालू आहे इकडे. किशोरदा कोणती आवडली, कोणती आवडली? अरे किशोरदाला ही मूर्ती आवडली. काय माहिती अजून पुढे गेल्यावर त्याचं मत पण बदलू शकतं, पण सध्या आहे ना आमच्या मनात ना खूप गोंधळ झाला ना की कोणती मूर्ती घेऊन कोणती नाही. 101 मूर्ती इथं आपल्याला बघायला मिळतात. हे बघा, हा रिअल डायमंड, खरंच खूप छान आहे. तर हे बघा, आता परत आम्ही दुसऱ्या एका कारखान्यात आलोय. हे बघा, खूप साऱ्या गणपतीच्या मूर्त्या. हे बघा, इकडे गणपती, गणपतीचा कलर काम चालू आहे. काम अजून चालू आहे. हा बघा गणपती कसा भारी वाटतोय ना. बघा, ही एक मूर्ती आहे. ज्याला बॉडी बिल्डरची खूप हाऊस असेल ना किंवा आवड असेल ना त्यांनी ह्या मूर्तीला नक्कीच घ्यावी. कारण बघा ना, त्याच्या हाताची कट्स वगैरे जे दाखवलेत ना, बायसेप्स वगैरे दाखवलेत ना, किंवा बघा ना जे थाईज वगैरे दाखवलेत ना, कट्स वगैरे ॲज इट इज कट आहेत. खूप खूप भारी वाटते. तुम्ही जर इकडे याल ना तर कन्फ्यूज व्हाल की नक्की कोणती मूर्ती घ्यायला पाहिजे आणि कोणती नको. कारण जिकडे जाल तिथे अलग अलग एक प्रत्येकाचं मत तयार होतं की ही चांगली ती चांगली, पण सगळ्यात चांगले आहेत, पण कन्फ्युजन भरपूर आहे. बघा, हा बघा, हा बोलतोय काय बोलतोय, कन्फ्युजन आहे ना. जेवढं फिरू ना तेवढं आपण स्वतःच कन्फ्यूज होऊ की कोणती घ्यावी आणि कोणती नको घ्यावी ती. हे बघा, या काचेत आतमध्ये आहेत, दिसत नाही, रिफ्लेक्ट होत आहेत, पण तरी पण खूप छान मूर्ती आहे. हे बघा, म्हणजे त्याच्यावरती हे लावले आहे, ट्रान्सपरंट शीट लावलेली आहे, त्यामुळे ना दिसणार नाही तुम्हाला. हे बघा आली. मला वाटतं हा गेल्या वर्षी गणपती आमच्या घरी कोणाच्या नव्हता. सेम आहे हा एकनाथ. गेल्या वर्षी हा गणपती स्वकडे होता, स्वकडे होता. हां, मी बोललो की नाही, गेल्या वर्षी हा गणपती कोणाकडे होता आमच्या इथे भावकीमध्ये. छान आहे. काकीकडे रंगाचं काम चाललंय. गणपती यायला
बघा. एक तुम्हाला गणू दाखवतो, म्हणजे खरंच बाळमूर्ती बोलतात ना तसं आहे. एकदम लहान मुलांसाठी खूप अट्रॅक्टिव्ह आहे. मी दाखवतो, त्याचं कलर काम झालं नाही आहे. काकी जरा त्याला इकडे फिरवा ना अशी फक्त थोडी. हा बघा गणोबा आहे, छोटासा आहे, अगदी लहान मुलांसाठी म्हणजे त्यांना आवडेलच आहे गणोबा. दुसरं एक मोठं कलर काढलेला आहे इथे. हा बघा, हा बघा खूप छान दिसतोय. इकडे हमरापूरला याल ना तर खूप कन्फ्यूज होऊन जाल तुम्ही की नक्की कोणती मूर्ती घ्यावी आणि कोणती नाही घ्यावी. कारण जिकडे जाल तिकडे काही ना काहीतरी अट्रॅक्टिव्ह तुम्हाला दिसेलच, त्यामुळे तुम्हीच कन्फ्यूज होऊन जाल नक्की मूर्ती. आहे बघा, हा माणूस बघा गरम होतोय आणि त्याच्यावर रेनकोट घातला नाही. काय माणूस आहे, इकडे बाहेर पावसात भिजायला पण इकडे घामान भिजतोय तू. ही बघा एक मूर्ती पुढे. अरे हा, हे बघा खरंच छान वाटते. वारकरीच्या ह्याच्यामध्ये असलेली मूर्ती आहे. बरोबर बरोबर, खरंच छान मूर्ती आहेत. मे बी तुम्ही याल ना खरंच कन्फ्यूज झाल की नक्की कोणती घेऊन कोणती नको. मला स्पेशली म्हणाल ना तर असं लांब कानवर मोठ्या कानावालेच गणपती जास्त आवडतात. आणि खरंच हा त्यातला एक आहे. म्हणजे याचं काम अजून बरंच बाकी आहे, पण मला वाटतं ना खरंच कलर काम केल्यावर खूप अट्रॅक्टिव्ह दिसेल. खरंच छान आहे. तर चला, तुम्हाला ना ह्या कारखान्याचं मी नाव वरती दाखवलं तुम्हाला. नक्की आलात ना कधीतरी व्हिजिट करा इथे, खरंच खूप छान आहे. मी तुम्हाला नाव दाखवतो याचं. हे बघा, श्री मंगलमूर्ती आर्ट्स हमरापूर पेन, मीननाथ पाटील आणि अविनाश पाटील. तो बॅनर घे. ते बघा ह्याच्यात नंबर दिसतो. हा बॅनर घे, हा बॅनर. अच्छा तो आहे का? चला, हा बघा श्री मंगलमूर्ती आर्ट्स हमरापूर पेन, आणि खाली त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. तर कधी आला तर व्हिजिट करा. खरंच खूप गणपती भारी भारी आहेत. नाही भेटलो मी त्यांना तिथे आतमध्ये. नाही खरंच बघितलं का आपला? हा बघितलं. खरंच खूप गणपती खूप छान आहे. काय सांगाल? चॅनल काय तुमचं? चॅनल चिलचिराट. चिरचिरट. हां, लवकर जाऊन आपल्या भावाला सबस्क्राईब करा, लाईक पण करा. थँक्यू सो मच. आणि ना तुम्ही इथे आलात ना या श्री मंगलमूर्तीला, तर हा मित्र आहे ना नक्कीच तुम्हाला बिनधास्त भेटेल visit करा. आणि आपल्याला तुम्हाला ना सर्व डिटेल्स देईल इथल्या. कारण मूर्त्या वगैरे खूप छान आहेत. म्हणजे एवढं तुम्ही कन्फ्यूज व्हाल ना की नक्की मूर्ती घ्यावी तर कोणती घ्यावी. आणि खरंच तुम्ही या आणि व्हिजिट करा. मे बी बऱ्यापैकी मूर्ती आहेत इथे डिस्प्ले त्यांनी केलेले आहेत, ॲट्रॅक्टिव्ह आहेत. आणि बऱ्याचशा गणपतींचं आहे ना काम अजून आपलं चालू आहे. कलर काम म्हणा किंवा त्याची फिनिशिंग म्हणा, काम चालू आहे. तर तुम्ही अजून एक 10 दिवसांनी जरी व्हिजिट केली ना तर बऱ्यापैकी मूर्ती तुम्हाला कलर झालेले असतील इथे. तर या आणि हे बघा मित्र नाव कसं? श्रेयस मात्र. श्रेयस मात्रेला तुम्ही नक्की भेटा. ओके ठीक आहे, चला. कुठलं आहे? या मूर्ती अजून कलर काम येणार आहे की ही वाली समोरची नाही बघा, ही वाली अजून कलर काम येईल ना? म्हणजे अच्छा, आखणी बिकणी बाकी आहे. खरंच गणपती. अच्छा, म्हणजे दागिने सर्वच अजून त्याचं पेंट बाकी आहे. दिसायला मूर्ती खूप छान दिसते. नाही खरंच मूर्ती खूप दिसायला छान आहे. हे बघा, अच्छा. नाही पण ह्याचा हा एक डार्कच कलर राहील ना, आणि फक्त ती धोती व्हाईटवाली, बाकी कलर सेम. ते प्रत्येकाच्या लालच कलर मात्र असे नाही. म्हणजे तो दुसरा एक याचा आहे म्हणजे बॉडी कलर. अच्छा, ज्याला जसं आवडेल तसं एकत्र. ओके, त्यातला नाही म्हणजे त्याला हे आहे, फेट आहे. ओके. मागे गणपती त्यापासून माझं नाही दिसलं याच्यामध्ये. हो का, डार्क लाल कलर भगव्या कलरमध्ये पूर्ण घालायला त्याला फेट आहे. हा बघा, हा एक छान गणपती इथे. त्यांची आखणी बिखणी अजून बरीच बाकी आहे. आखणी वगैरे झाल्यावर खूप चांगली दिसली गणपती. हे बघा, इथे पण डिस्प्ले केलेले आहेत. विशू कोणता पसंत पडला की नाही? पडलंय. मला असं वाटतं की सर्वच घेऊन जावं. लाव 407 टेम्पो लाव.
हा बघा एक गणपती दाखवतो. त्याचा म्हणतात ना की धोती बिती एवढी खूप भारी आहे बघा. हा वाला एक गणपती मला वाटतं विष्णूला तो गणपती आवडला आहे. त्याच्या बाजूला पण एक गणपती खूप छान आहे. दोघं हो ह्याच्यामध्ये सर्व डिटेल्स दिले आहेत का इथे? चौरंगट बुकिंग केले त्यांचे अच्छा म्हणजे ऑलरेडी बुकिंग झालेली आहे ते. हां 2 फूट आहे. ह्या किती फूट आहेत? 2 फूट. ओके 2 फुटाच्या गणपती. तो बाजूचा पण हां 2 फूट आहे. 2. ओके. खरंच मूर्त्या ना खूप चांगल्या आहेत. जर तुम्ही आलात ना नक्की व्हिजिट करा. मी तुम्हाला खाली सर्व डिटेल्स देतो याच्या की नक्की कुठे आहेत. इकडे आहेत ना आता कारखाने एवढे आहेत ना की नक्की कोणाकोणाची नावं देऊ मी. हां तर मी तुम्हाला नाव देतो तिथे. हा दादाचा मुलगा आहे. तो मला बोलतो की तिकडे तुला विचारत होते. तर मी त्यांना भेटेन. आता अजून एका ठिकाणी तुम्हाला दाखवतो. खूप मला वाटतं मंडळाच्या खूप मूर्ती आहेत मोठ्या मोठ्या. चला तुम्हाला दाखवतो. खूप भारी आहेत. म्हणजे कायकांचं कलर काम झालेलं आहे आणि कायकांचं कलर काम बाकी आहे. चला तुम्हाला दाखवतो. हा बघा सुरेखा आर्ट जिजाऊ कला केंद्र. आणि ह्या बघा मूर्त्या त्या सर्व मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत. हे बघा एक दुसरी एक आहे. हे बघा शंकराची मूर्ती खूप रिलॅक्समध्ये वाटते. बाजूला जय मल्हार आहेत. हे इथे तर सर्व खूप मोठे मोठे गणपती आहेत. तर चला पुढे जाऊया. इथून पण पुढे गणपतीचे कारखाने आहेत. मला दाखवतो अजून पुढे गेल्यावर काय काय. मी तुम्हाला जे कारखाने दाखवले त्याचे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेले आहेत. नावं पण दिलेली आहेत. तर तुम्ही एकदा व्हिजिट करा इकडे. मी तिथेच जा असं नाही म्हणणार कारण त्याच्या अजून बाकीचे कारखाने पण आहेत तिथे पण सुबक मूर्ती आहेत. तुम्ही कम्पेअर नाही करू शकत एकमेकांना. त्यामुळे तुमची आवडच डिपेंड करते की तुम्हाला कसे गणपती पाहिजेत. तर चला दाखवतो तुम्हाला पुढे. सर आमचे फंटर आले कुठे? हे बघा इकडे कलर काम चालू आहे. मला दाखवतो एक एक्सप्लेन. हे बघा इथे कलर काम चालू आहे. मे बी बॉडी कलर देत आहे. बघितलं बॉडी कलर कसा देतात तो. पाऊस पण येतोय बऱ्यापैकी. बारीक बारीक पडायला लागलाय. तर हे बघा जिकडे म्हणजे जेवढं फिराल तेवढं कमी आहे. इकडे दिवस पुरणार नाही तुम्हाला सर्व कारखान्यात जाऊन यायला वगैरे. एकनाथ काय फोटोज काढतोयस की पसंत पण करतोयस? वाटतं एकनाथ घेऊनच जाणार आहे असं वाटतंय मला. हे बघा SS आर्ट्स म्हणून आहे कारखाना. इथे त्याने ह्या मूर्त्या डिस्प्ले केल्या आहेत. हे बघा खूप दिसायला छान आहेत. हे बघा एक खाली पण आहे. म्हणजे अप्रतिम मूर्ती आहेत. त्यांची आखणी किंवा त्यांची बोलतात ना की जी बोलतात ना की दागिने जे त्यांनी परिधान केलेत ते किंवा त्यांना जे कॉस्ट्युम त्यांनी घातलं आहे ते खूप भारी आहे. म्हणजे त्यांची धोती बिती आहे ना ही ओरिजिनल कापडाची आहे ना की त्यांनी डिझाईन म्हणजे रंगाने त्यांनी कलर नाही केलं आहे. तर हे ओरिजिनल आहे. हे बघा त्यांनी तिथे आहे ना त्यांचा एक कार्ड पण त्यांनी टाकलं आहे SS आर्ट्स म्हणून. कॉन्टॅक्ट करा त्यांना. जर खरंच मूर्त्या खूप छान आहेत. म्हणजे मी जिथे जिथे जाते तिथले मी कारखान्याची नावं आणि कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे तुम्हाला. तर हे बघा बऱ्यापैकी
व्हिजिट करा तुम्ही. मी प्रत्येक ठिकाणी मी त्याचे आहेत ना कॉन्टॅक्ट नंबर आणि त्या कारखान्याचे नाव मी दिले आहे तिथे. मी ऑलरेडी तिथे मी फोकस केलेलं आहे त्याच्यावरती कॅमेरा. तर तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर घ्या आणि चॉईस करा. खूप छान आहेत. हे बघा इथे दिसतात, दाखवतो तुम्हाला मी. हे बघा इथे खाली खूप भारी भारी मूर्ती आहेत. आपण व्हिजिट करतोय ओवी कला केंद्र हमरापूरला. मला दाखवतो मी. ओवी कला केंद्र हमरापूर, ओमकार पाटील. कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन आहे तिथे, तर करा व्हिजिट तुम्ही. गर्दी गर्दी आतमध्ये. गणपतीची गणपतीच्या मूर्त्या म्हणजे ना ॲज इट इज वाटतात. म्हणजे जिवंत देखावा म्हणतात ना, अशी त्यांच्या डोळ्यांची आखणी आहे. बघा ना, म्हणजे बॉडीचा कलर बघा, त्यांची धोती बघा, किंवा अजून त्यांच्यावर रंगकाम चालू, म्हणजे काम चालू आहे ना, अजून ते कम्प्लीट झालं नाही आहे. काम दाखवते कुठल्या घालून आणलेले आहे. कलर काम चालू आहे इकडे. बॉडी कलरला वेगळा पाहिजे ना. खरंच खूप मूर्त्या भारी आहेत. जेवढं फिराल ना तेवढं तुम्हाला नवीन नवीन काही ना काहीतरी बघायला मिळेल. त्यांची आखणी, त्यांचा कलर, किंवा बोलत ना की त्यांची पोझिशन म्हणा, बसण्या दिसण्याची, किंवा त्या प्रभावली म्हणा बॅक साईडची, त्यांची धोती म्हणा, खूप गोष्टी नवीन नवीन तुम्हाला बघायला मिळतील. नवीन एक्सपिरियन्स येईल तुम्हाला. आता एक गणपती दाखवतो. हा बघा, हा बघा, त्याच्यावरचा फेटा आहे ना एकदम रिअल वाटतं. हे बघा, खरंच त्याची धोती बिती बघा एकदम प्रॉपर आहे. खूप खूप छान आहेत. एकदा या तुम्ही हमरापूरला, तुम्हाला ह्या गोष्टी खरंच खूप आवडतील बघायला वगैरे. म्हणजे गणपती नाही घेतलात ना तरी पण एकदा येऊन बघून जावं, तुम्हाला ते खरंच आवडेल. 50 तोला 50 तोला खरंच बापरे. खरंच गणपती मूर्ती खूप भारी. ही श्रीकृष्ण मूर्ती आहे. ए सूरज विषय बघ. सार्थक आठच्या नावाने तर होय.
यांच्या इथे ना खरंच खूप सुबक मूर्ती आहेत. तर तुम्ही आलात ना तर नक्की व्हिजिट करा. हे बघा सार्थक आर्ट म्हणून या आहे. मला वाटतं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथे दिसत नाही, तर मी असेल ना जर कॉन्टॅक्ट नंबर मला मिळाला ना तर मी नक्की मेन्शन करेन. पण इथं व्हिजिट करा. दुसरा एक तुम्हाला गणपती दाखवतो. खरंच खूप भारी आहे. मला वाटतं बाहुबलीच्या पोझिंगमधला आहे किंवा बाहुबलीचं जसं रूप होतं ना तसंच आहे. मला दाखवतो मी. हा बघा, असं वाटतं आता लढायलाच चाललेत आपले गणपती बाप्पा. आज काय तो बघा की संहार करून टाकणार दुश्मनांचा. हा बघा एवढं मोठं गणपती आहे. बघा त्या तो तिथे एक गणपती आहे ना तसा हा बघा हा पण एक गणपती आहे, पण त्याला झाकून ठेवले. म्हणजे त्याचा कलर काम झालेलं असावं म्हणून त्याला झाकून ठेवलेलं आहे. आणि अजून एक तुम्हाला गणपती दाखवतो जो तुम्ही मागच्या वर्षी कुठेतरी बघितला असेल. हा मला अजून एक तुम्हाला मूर्ती दाखवतो. खरंच बघण्यासारखी आहे. ही बघा म्हणजे मला झाडाच्या फांदीवर श्रीकृष्ण बसले असं ते एक थीम दाखवली आहे त्यांनी. आणि खरंच ही झाडाची पानं बिन आहेत ना एकदम रिअलमध्ये वाटत आहेत. खरंच रिअलमध्ये आहेत. दिसायला खूप छान वाटतंय. बघा वरून बघितलं ना खूप भारी वाटतं. म्हणजे अजून एक दुसरा एक दाखवतो आहे बघा झोपल्यावर झुलणारा गणपती. हा बघा हा खाली झोपत आहे. मला इथून दाखवता येत नाही व्यवस्थित, पण हा बघा मित्रासोबत आलो आपलं. अजून दाखवतो तुम्हाला मी. बघा एक गणपती त्याचं काम अजून बाकी आहे, पण त्याचं धोतर बितर त्याला नेसवून झालेलं आहे. दुसरे दाखवतो गणपती. हे बघा त्यांच्या डोक्यावरचा फेटा, त्यावर लावलेला तुरा वगैरे खूप भारी वाटतं हे सर्व बघायला. म्हणजे भले मी इथून गणपती नाही घेतला तरी पण हा एक्सपिरियन्स खूप मोठा आहे की एवढ्या सर्व गणेश मूर्ती एका ठिकाणी बघायला मिळलं. हे बघा इकडे त्यांचं कलर काम चालू आहे. मे बी आता जेवणाची सुट्टी वगैरे झाली तर म्हणून ते आता जेवायला वगैरे गेलेत. हे बघा इकडे पण आहेत. बघाल तिकडे गणेश मूर्ती आहेत. कन्फ्युजन तर मी जिथे तुम्हाला ज्या गोष्टी दाखवते ना तिथे तुम्ही म्हणजे आलात तर नक्की त्या ठिकाणी व्हिजिट करा. कारण खूप गणेश मूर्ती आहेत छान म्हणजे अजून बऱ्यापैकी काम चालू आहे. रंगकाम वगैरे त्यांची आखणी वगैरे. तर मे बी अजून 10-15 दिवसानंतर ते काम बऱ्यापैकी पूर्ण झालेलं असेल. तर तुम्ही अजून म्हणजे 10-15 दिवसानंतर आलात ना तर तुम्हाला त्या गणेश मूर्ती आहेत ना खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळतील. तर मी तिथं सगळं मेन्शन केलेलं आहे. म्हणजे त्यांचा बॅनरचा वगैरे फोटो किंवा त्यांना तिथं मी ते स्पॉट दाखवलेले. तर तुम्ही या आणि व्हिजिट करा इकडे.
तीन फुटापासून इथं इकडनं जिकडं बघाल तिकडं फक्त गणेश मूर्ती आहेत. जर आलात ना तर खूप कन्फ्यूज व्हाल तुम्ही की नक्की कोणती घ्यायची आणि कोणती नाही. त्यापेक्षा या जी पहिली पसंत पडेल तिला बुक करून टाका, कारण पर्यायच नाही आहे तुमच्याकडे. कारण जेवढं तुम्ही फिराल ना तेवढं तुम्हाला काहीतरी नवीन नवीन दिसत जाणार आणि मग तुम्ही, मला वाटत नाही की तुमच्यानी ती गणेश मूर्ती हे होईल की बुक होईल. काय झालं? हो हो, पाणी प्यायचे बॉटल घ्या बॉटल. आता तहान लागले सगळ्यांना फिरून फिरून. पाणी बॉटल घेऊन हां, एक ना पाणी बॉटल घेऊन ये रे. हां, गाडी पुढे लावते ना. किती नाव शाळेत पुढे घेता इथं एका बाजूला गाव आहे, गाव पूर्ण. गणपतीचे कारखाने बघत बघत आता आम्ही हमरापूर स्टेशनला पोचलोय. आलोच आहे तर म्हटलं तुम्हाला हमरापूर स्टेशन दाखवतो. चला. हमरापूर स्टेशन, हमरापूरच आहे ना. हे बघा, हे आहे अमरापूर स्टेशन. इथून आपल्या कोकणात गाड्या जातात, म्हणजे ट्रेन वगैरे जातात तेच हे अमरापूर स्टेशन. म्हणजे इथून जवळ सर्व कारखाने वगैरे आहेत. म्हणजे जरी तुम्ही ट्रेनने आलात तरी पण तुम्हाला इझिली सर्व बघता येईल इथून आलात तर. म्हणजे ट्रेनने वगैरे आलात तर सकाळच्या दिवागाडीने वगैरे. तर हे जवळच आहे अमरापूर स्टेशन. विशू, पाहिजे एकदा माप घे. फोटो काढले सगळ्यांचे. नाही नाही, हा खालचा माप. हो, एक आहे मॅडम फोटो सगळे. तर हे बदलतील ना. आता हा तुमचा आहे. तुम्ही कुठला होता? ही तुमची लेन्स झाली अशी 29. असे ते किती पण बसतील, त्याला काय टेन्शन नाही. तर आता परतीचा प्रवास आणि अशाने सर्व गणपती बुक वगैरे झालेले आहेत. आणि आता वाजलेत जवळजवळ संध्याकाळचे 5 तरी वाजलेत. तर आता परतीचा प्रवास आहे. अजून काही जेवलो बिवलं नाही आहे, तर आम्ही आता मध्ये जेवायला थांबू. आणि आता पावसाने बऱ्यापैकी वातावरण क्रिएट केलं आहे. तर नक्कीच पाऊस येईल, त्याचीच आमची तयारी आता सर्वांची चालू आहे. बघा, सर्वजण आता रेनकोट वगैरे घालून रेडी आहेत. कधी पण पाऊस येऊ शकतो, तर आपण त्याच्यासाठी तयार असलेलं केव्हाही चांगलं. तर चला आता पुढे बघू काय आता जेवण वगैरे कुठे जेवतो वगैरे ते. चला. नाही आधी कुठं काय. चला बसा का थांबले. चला रे, चला चला, बस झालं डिस्कस केलं तेवढं. चला, पाऊस पण येतोय. रेडी आहेत ना सर्व? चला. तर चला, अशा तऱ्हेने आपले गणपती बुक झालेले आहेत. आणि आता आपण परतीच्या प्रवासाला गणपती बाप्पा. आता मोरया म्हणायला फक्त आमच्याकडे एकच माणूस आहे बाईकवरती, बाकी सर्व पुढे गेलेत. तर चला, पाऊस पण येतोय, मस्त एन्जॉय करू. चला.
अशा तऱ्हेने आपण आता हायवेला लागलो आहे. हा बघा पनवेल झालं जेवाय थांबायचंय कुठं चल बघू रे भाज्या. हा तर अशा तऱ्हेने आता आपण गोवा पनवेल हायवेला आता आपण टच होऊ. आपलं आता काम झालेलं आहे. गणपती वगैरे बुक केलेले आता कुठेतरी पेट पूजा करायला थांबावं लागेल. आता आपण डायरेक्ट आता हायवेलाच भेटू. मोबाईलला थोडी चार्जिंग कमी आहे त्यामुळे वाटत नाही मी तुमचा हा जो व्हिडिओ आहे तो कुठपर्यंत कंटिन्यू करेन. पण जेवढा कंटिन्यू करता येईल तेवढा मी नक्कीच कंटिन्यू करेन. बघूया कुठपर्यंत होतोय. तोपर्यंत छोटे मोठे अपडेट करून पोहोचत राहील. तर चला हा बघा हा हायवे हा जो रोड येतोय ना तो आपला गोव्याकडून येतो रोड. हा जो रोड जातोय ना तो वस्तापनवेलकडे जातो म्हणजे मुंबई साईडला. तर चला ते आपले रायडर्स आता प्रॉब्लेम पुढे झालं का. अशा तऱ्हेने आता ट्रॅफिक लागलेली आहे. बापरे भरपूर ट्रॅफिक दिसते. बापरे दुष्काळात 13वा महिना पाऊस नाही आहे पण ट्रॅफिक लागले. जर पाऊस आला तर मग अजून लागले. पुढे आहे चान्स. हे बघा आपली लालपरी कोण आले काय माहिती. अलिबाग हे दिसतंय. हा रायडर म्हणजे एकदम सुपर फास्ट आहे. पावसाचं वातावरण एकदम मस्त झालंय. अशा तऱ्हेने पाऊस आलेला आहे. हा बघा बोललो ना पावसाचं वातावरण झालंय तर पाऊस येणारच. कारण सकाळी आम्हाला पाऊस नव्हता भेटला जाताना तिकडे अमरापूरला. पण आता पावसाने आगमन केलं आहे. आता माहीत नाही वातावरण बघतोय तर असं वाटतंय की कंटिन्यूस पडेल पाऊस. कारण खूप काळोख केला आहे. तर बघूया आता कुठपर्यंत पाऊस आपल्याला भेटतो. आमचे रायडर्स आता पुढे पोचले आणि आम्ही आलो मागे. आम्हाला भाजी घ्यायची होती पण आम्ही मागे राहिलो होतो. तर आता आम्ही परत कारण ते आता पुढे थांबले. चला आम्ही जेवण करायला ठिकाणं लागले. त्यांच्याकडे कुठे जेवण नव्हतं काय लागेल थांबले आणि गाडीवर सोबत पाऊस पडला त्यामुळे गाड्या सुद्धा नाही. त्याच्यामुळे पाणी खूप अंगावर उडतोय. मला दिसत होते ना त्याच्यामध्ये. चला पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतली आणि आम्ही आता सगळं एकत्र भेटलो आहे. मधी एकामेकापासून लांब झालो होतो. ते पुढे गेले होते आम्ही मागेच राहिलो होतो कारण आम्ही भाजी घ्यायला थांबलो होतो म्हणून. पण आत्ता भेटलो आहे. एकतर आम्हाला इकडचं काय लोकेशन नक्की माहीत नाहीत. कोण कुठे काय जातं हे बोलतायत इकडे थांब तिकडे थांब असं शोधत आता आम्ही एकत्र भेटलो आहे. तर आता ठरवलं आता आम्ही यांच्या मागूनच जाणार कुठं मागे थांबणार नाही. तर चला कुठेतरी आता पेट पूजा करायची. खूपच भूक लागली. आम्हाला नाश्त्यासाठी थांबायचं म्हणून यांच्या मागून चाललं. काय सर्व गडबड आहे. सर्वांच्या पोटात आता रग उठले. हॉटेल बघत होतं तर 1-2 हॉटेल होते ते फुल भरले होते. वाटत नव्हतं तिथे बसायला मिळेल की नाही. पण आता बघूया आता कुठे भेटतंय बसायला. चला आता पनवेलच्या शिशी वडावाल्यांचे इथं 2-2 मस्त वडापाव खाल्लेत. चला आता निघूया. शशी वडेवाले पनवेलमध्ये.
आता शशी वडेवाल्यांची ते आम्ही मस्त वडापाव वगैरे खाल्लेला आहे. तांदूळ आहे पोटात. आता पोटातली भूक भागलेली आहे. तर आता पोरं बोलतात की चहा प्यायला जायचं. ए कुठे जायचं चहा प्यायला? तर आता ही पोरं बोलतात इकडे कुठेतरी चहा मिळते चांगली. मी तर चहा घेणार नाही, कॉफी घेणार. पण आता ही लोक चहाचे तलपी आहेत, तर ही लोक चहा घेणार आहेत. तर चला चहा पिऊया आणि पुढचा प्रवास करूया. टाक वरून टाक. इंडिकेटर द्यायला क्लिअर ना. ओके आम्ही इकडे तर अशा तऱ्हेने आमची राईड आता कंप्लीट झालेली आहे. चला टाटा बाय बाय. चला आता अशा तऱ्हेने आपली राईड कंप्लीट झालेली आहे. खूप मजा आली. पावसानं पण बऱ्यापैकी मस्त म्हणजे मस्त साथ दिली. तर चला आता टाटा बाय बाय. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स वगैरे द्या जे काय असतील ते. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.